तर आज सकाळी मी 6 वाजता उठलेलो आहे. 8 तासांची चांगली झोप झालीच आहे. खरं आज प्रॉब्लेम असा आहे की आज सकाळचं बॉडी वेट 53 केजी होतं. अचानकच वजन कसं काय वाढते हे मला काही कळत नाही. खरं मेडिटेशन आणि बुक रीडिंग वेळच्या वेळी आवरलेले आहे. त्यानंतर प्री वर्कआउटसाठी मी MBJ ओट्स खातो. हे खरंच अजून पण टेस्ट मला खूपच चांगली वाटते. त्यानंतर लगेच जिममध्ये आलो. आज होता पुश डे. फर्स्ट इन्क्लाइन डंबल प्रेसचे टोटल 3 सेट इन्क्लुडिंग वॉर्मअप सेट आणि त्यानंतर लगेच फ्लायचे टोटल 2 सेट मारायला मी आलो होतो. आज आहे रिस्टार्ट डे 113 आणि आजचा दिवस ठीक चालू आहे. म्हणजे लॅटरल रेसेसचे टोटल 3 सेट मारलेले आहेत. माझे शोल्डर अचानकच ग्रो झाले आहेत असं वाटायलं आहे मला, कारण की इतके दिवस मी शोल्डर ट्रेन करत होतो त्यावेळेला एवढं फील झालं नाही. कारण मागचे 2-3 दिवस असं मी सारखं माझ्या शोल्डरकडे बघालो आहे. रेअर डेल्टचे पण टोटल 2 सेट मारलेले आहेत आणि त्यानंतर ट्रायसेपसाठी ओव्हरहेड एक्सटेन्शनचे टोटल 3 सेट. ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येत नाही. खरं ट्रायसेपचं एवढं असं मला पंप वाटत नाही. आणि आज पण अजून पण आमच्या जिममध्ये ती लाईट लावलेली नाही आहेत. खरं मी थोडाफार जुगाड केला आणि आज पोजिंग करायला मी अर्धा तासभर थांबलेलो. मजा यायला ती. आणि हे साईड डेल्स वगैरे ते एकदम प्रॉपर पॉपअप व्हायला, त्यामुळे जरा अजून भारी वाटायला. चेस्टचं मला वाटत नाही आता इतक्या लवकर ग्रो होतील. खरं ट्रायसेप वगैरे ते ओके आणि बॉडी शेपमध्ये आल्या त्यामुळे जरा भारी वाटाले. घरी आल्यानंतर पोस्ट वर्कआउटमध्ये प्रोटीनवालं दही प्लस भाकरी आणि प्लस क्रेटीन. मी डेली क्रेटीन घेतोयच असते. त्यानंतर संध्याकाळच्या मीलमध्ये होतं भाकरी प्लस एग ऑमलेट्स आणि बीटरूट मी बोलायला कधी कधी विसरतोय. खरं बीटरूट पण असते. आजच्या दिवसाच्या टोटल 12,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.